नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आजची आपली ही रेसिपी ना खूप वेगळी हटके असणार आहे. कारण आज आपण ना शेंगदाण्यापासून घरच्या घरी बिना मशीन हाताने शुद्ध असं शेंगदाणा तेल कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर या ठिकाणी ना मी तुम्हाला फक्त प्रोसेस दाखवलेली आहे की आपण देखील घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बिना मशीन अगदी हातानेच हे शेंगदाणे तेल बनवू शकतो. ज्यांना कोणाला उपवासामध्ये बाहेरचं तेल चालत नाही ते हे तेल ना बिनधास्त खाऊ शकतात. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना शेंगदाणे घेतलेले आहेत. आता वजनी म्हणाल तर हे साधारण ना 500 ग्रॅम शेंगदाणे आहेत, म्हणजेच अर्धा किलो शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, हे शेंगदाणे चांगले भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे. शक्यतो आपल्याला जाडबुडाच्या कढईचाच इथे वापर करायचा आहे, म्हणजे काय होईल, आपले शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजले जातील. आता यामध्ये ना हे शेंगदाणे घालतीये. आता मीडियम फ्लेमवरती हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकताय शेंगदाणे छान असे डाग पडेपर्यंत खरपूस भाजून झालेले आहेत. हे बघा, आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. चला, इथे आपले शेंगदाणे थंड झाले की शेंगदाण्यावरची ना आपल्याला साल काढून टाकायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान अशी चोळून साल आपण काढून टाकूया. इथे मी ना शेंगदाण्यामधली साल पाखडून काढून टाकलेली आहे. हे बघा, थोडीफार साल शिल्लक असेल ना तरी काही हरकत नाहीये. तर आपण आता काय करूया, हे शेंगदाणे थोडे थोडे करून मिक्सरला बारीक फिरून घेऊया. तर शेंगदाणे आपल्याला थोडे थोडे करूनच मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे. तर इथे बघा, हे शेंगदाणे मी छान असे फिरवून घेतलेत. हे बघा, इतके बारीक फिरवून घेतलेले आहेत. आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे शेंगदाणे बारीक फिरून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय सगळे शेंगदाणे मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत. हे बघा, आता हा शेंगदाण्याचा कूट ना आपल्याला हाताने 2 ते 3 मिनिटं चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, असा मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय 2 ते 3 मिनिटं हा कूट मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे. पण हे मिश्रण ना अजूनही कोरडंच आहे, यामधनं लगेच तेल निघणार नाही. मग काय करायचं, यामध्ये ना आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि हा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे मी ना 1 वाटी पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. आता 2-2 चमचे यामध्ये आपण पाणी घालूया, एकदम पाणी घालायचं नाहीये. हे बघा, याला छान असं मळून घ्यायचंय. आपण यामध्ये 2 चमचे पाणी घालूया. आता हा कूट मळत असताना आपल्याला असा दाब देत देत हा कूट ना मळून घ्यायचा आहे. जोपर्यंत यामधनं तेल निघत नाही तोपर्यंत याला छान असं मळून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपण याला जसं मळत जाऊ ना तसं ना याला तेल सुटत जातं. हे बघा, छान असं मळून घ्यायचं आहे. पुन्हा आपण यामध्ये 2 चमचे पाणी घालूया. छान मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही
बघू शकताय आपण हे जसं जसं मळत जातोय ना तसं तसं याला ना तेल सुटत जातंय. हे बघा, याला आणखीन आपण थोडंसं मळून घेऊया. तर इथे ना 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि हा शेंगदाण्याचा कूट मी चांगला मळून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता याला मस्त असं तेलही सुटलेलं आहे. हे बघा, आता हे तेल आपण ना गाळून घेऊया. ही प्रोसेस करण्यासाठी ना खूप मेहनत घ्यावी लागते, पण स्वतःच्या हाताने तेही घरच्या घरी तेल बनवण्याचं ना समाधान काही वेगळंच असतं. आपण आता काय करूया, हे तेल ना गाळून घेऊया. त्यासाठी इथे मी ना काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती ना ही गाळणी ठेवून घेतेय. त्यानंतर कॉटनचं कापड ना आपल्याला यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय. हे बघा, तर सुरुवातीला ना निघालेलं हे तेल यामध्ये घालतीये. हे बघा, म्हणजे छान असं गाळून खाली पडेल. हे मिश्रण यामध्ये ठेवूया. हे बघा, अशा पद्धतीने. काय करायचं, ह्या कपड्याच्या ना 4ही कडा आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायच्यात. हे बघा, आणि घट्ट दाब देऊन यामधलं ना तेल आपल्याला सगळं काढून टाकायचंय. बघा, काय मस्त असं तेल निघतंय. जेवढं निघेल ना तेवढं तेल आपल्याला काढून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं तेल निघालेलं आहे. हे बघा, तर इथे आपण काय केलं होतं, 1 वाटी गरम पाणी घेतलं होतं, त्यामधलं मी फक्त अर्धी वाटी पाण्याचा इथे वापर केलेला आहे. तेल काढून झाल्यानंतर हा जो चोथा राहिलेला आहे, तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये देखील भरपूर असं तेल शिल्लक आहे. हे बघा, आणि यामध्ये ना भरपूर असं फायबर देखील असतं, त्यामुळे आपण याचा देखील मस्त असा वापर करूया. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे. आता यामध्ये ना शिल्लक राहिलेले शेंगदाण्याचे मिश्रण घालूया. आता 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेम वरती याला ना चांगलं परतून घ्यायचंय. तर 1 ते 2 मिनिटं याला मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपण अर्धी वाटी गुळ घालूया. तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता यामध्ये घातलेला गुळ ना आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. चला, गुळ चांगला वितळलेला आहे. आता यामध्ये ना 1 चमचा भाजलेले तीळ घालूया. त्यानंतर थोडेसे काजू आणि बदामाचे काप घालूया. छान मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये घातलेलं सगळं साहित्य छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपला हा पौष्टिक असा हलवा बनवून तयार झालेला आहे. आता याच मिश्रणापासून आपण ना लाडू सुद्धा वळू शकतो किंवा वडी सुद्धा बनवू शकतो. आपण आता हलवा काढून घेऊया. तर आज आपण शेंगदाण्यापासून घरगुती पद्धतीने तेलही काढलेलं आहे. हे बघा, आणि शिल्लक राहिलेल्या चोथ्यापासून मस्त असा हलवा देखील बनवून तयार आहे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.